अजित पवारांवरून महायुतीमध्ये सुरू असलेलं रणकंदन काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। लोकसभा पराभवानंतर भाजपा आणि शिवसेनेकडून अजित पवारांना टार्गेट करण्यात आलं। त्यातच आता अजित पवारांच्या जुन्या सहकार्याने देखील लोकसभा पराभवाचं खापर दादांवरच फोडलेलं आहे। पाहूयात। लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महायुतीतील आरोप प्रत्यारोपांचं सत्र काही कमी होत नाहीये। भाजपकडून बैठकीत आणि आता शिवसेनेकडून भर सभेत अजित पवारांवर पराभवाचं खापर फोडल्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवारांना लक्ष करण्यात आलंय। याआधी भाजपच्या अंतर्गत बैठकांमधून होणारी मागणी आता उघडपणे होऊ लागली आहे आणि अजित पवारांवर घणाघात करणारे भाजपचे आमदार तर आहेतच, पण एकेकाळी अजित पवारांसोबत काम केलेले सुरेश धसही त्यात आहेत। त्यामुळे धस यांच्या आरोपामुळे महायुतीत मतभेद आणि काही प्रमाणातील मनभेदही उघड झाले आहेत। आमच्या युतीमध्ये तिसरा भेडू आला, तेच जनतेला पटलं नाही, त्याच्यामुळं आमची जास्त वास्तुशांती हरिनाम केशव झालेले आहे। ते पटलंच नाही लोकांना। लोक जे आहेत ते जास्तीत जास्त आमच्या का विरोधात गेले? भाजपाच्या लोकांच्या मध्ये राग निर्माण झाला, त्याचं कारणच हे आहे की हे राष्ट्रवादीचे जे पक्ष आहे हे तुम्ही का घेतला, कशासाठी घेतला? त्यामुळं जे आहे ते आमचं वाटोळं झालेलं आहे। आता भाजपकडून उघडपणे अजित पवारांवर टीकेची झोड उठत असताना त्यांचे पाठीराखे तरी कसे शांत राहणार? राष्ट्रवादीचे आमदार असलेले अमोल मिटकरींनी धस यांच्या जिल्ह्याचं उदाहरण देत यात पंकजा मुंडेंच्या पराभवाचा मुद्दा उपस्थित करत जोरदार पलटवार केला। भाजपच्या नेत्यांनी आमची लायकी अवकात काढावी एवढंच काम त्यांना राहिलेलं आहे। दरेकर असतील किंवा सुरेश धस असतील। आता राहिला प्रश्न वाटोळ्याच्या संदर्भामधला, तर सुरेश धस साहेबांनी उत्तर द्यावं की पंकजा ताईचा पराभव कसा झाला आणि बाप्पा कसे निवडून आले। अजित पवार हे महायुतीच्या दोन्ही पक्षांना नकोसे असल्याचं वेळोवेळी उघड होत राहिलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून अजित पवारांवर पराभवाचं खापर फोडणं असो किंवा मग भाजपच्या बैठकांमधून उघडपणे अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त करणं असो किंवा मग शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून रामदास कदमांची टीका असो, अशा अनेक गोष्टींमधून महायुतीचं अजित पवारांना विरोध होत असल्याचं समोर आलं। बरं, जेव्हा अजित पवारांवर टीका झाली तेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप आणि महायुतीतील मित्रपक्षांना सबुरीचा सल्ला दिल्याचंही समोर आलं। रामदास कदमांच्या टीकेनंतर मिटकरींनी पार लंगोट काढल्याचंही पाहायला मिळालं होतं। या 2-2.5 वर्षांमध्ये आपण जे निर्णय घेतलेत, क्रांतिकारी निर्णय घेतलेत। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत, असे निर्णय तुम्ही घेतलेत। तुम्ही तिघांनी घेतलेत। देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। एकतर महायुतीमध्ये कोणी कोणावर बोलू नये असं ठरलं असेल तर मग कोणीच बोललं नाही पाहिजे। या शिवसेनेच्या मेळाव्यात शिंदे साहेबांच्या भाषणापूर्वी रामदास कदम साहेबांनी जे भाष्य केलं त्यांना एकच सांगतो, अजित दादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली। दादा जर आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयात गोसावी म्हणून फिरावं लागलं। जाणीवपूर्वक जर तुम्ही आम्हाला अंगावर घेणार तर आम्ही तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही। मित्रपक्षांकडून हेटाळणी होत असल्यानं मिटकरींनी अजित पवारांना वेगळी वाट शोधण्याचं आवाहनही केलं, पण त्यानंतर भाजप शिवसेनेकडून अजित पवारांवरच्या टीकेचं सत्र थांबत नसल्यानं अजित पवार यावर काय भूमिका घेतात, विधानसभेच्या तोंडावर सुरू असलेल्या या अंतर्गत वादाचा महायुतीला फटका बसतो की निवडणुकीआधी महायुतीतील हा वाद शमतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।